प्रथमतः भारतीय तिरंग्याला प्रणाम। संपूर्ण भारतामध्ये वाहना जगामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असून आपणही आपल्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडत आहोत। प्रथमतः आमच्या सर्वांच्या वतीने संस्थेच्या वतीने या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो। अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून भारतीय स्वातंत्र्याविषयी जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य ज्ञात अज्ञात अनेक हुतात्म्यांनी आपलं प्राण अर्पण करून या देशाला स्वातंत्र्य मिळवले। त्याचबरोबर हे मिळवलेलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी जे कर्तव्य आहे ते कर्तव्याची जाणीवही सुद्धा आपल्या सर्वांवर ज्या हुतात्म्याने आपल्या प्राण अर्पण केलेलं आहे त्यांच्यावरती सोपवून ते वर्ग होऊन गेलेले आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की या देशामध्ये की दोन प्रकारच्या ज्या चळवळी होत्या, या दोन प्रकारच्या चळवळीमधून की लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे। सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम केलं आणि राजकीय चळवळीमधून इंग्रजाला या देशातून बाहेर काढून देण्याचं काम केलं आणि देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी हा देश स्वतंत्र केला। या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे जे त्रिसूत्र आहे, जे लोकशाहीचा प्राण आपण मानला जातो, या कोणत्याही देशाची प्रगती जर कशामुळे होत असेल तर ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन गोष्टीमुळे होत असते। आणि हे तिन्ही तत्व टिकून ठेवण्याची जबाबदारी तुम्हावर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक जे थोर महापुरुष होऊन गेले यांनी आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे। आणि 47 पासून आज 80 वर्षाचं आपण जर अवलोकन जर केलं तर भारत हा चंद्रावर गेलेला आपल्याला दिसून येतो। ज्या देशामध्ये शिक्षणाचा गंधही नव्हता, स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय हे माहीत नव्हतं, त्याच देशामध्ये आपल्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून जनतेचा फार मोठा विकास केलेला आहे। आणि आज आपण जर पाहिलं तर भारत देश हा जगामध्ये सगळ्याच आपण काय म्हणतो सगळ्याच क्षेत्रामध्ये आघाडीवर आपल्याला दिसून येतोय। उत्तरोत्तर प्रगती भारतीय जनता करते आहे। म्हणून आपणही सुद्धा प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं किंवा मागची पिढीने काय केलं, दुसऱ्या पिढीने काय केलं, तिसऱ्या पिढीने काय केलं, प्रत्येक पिढी ही दुसऱ्या पिढीवर काहीतरी जबाबदारी देऊन जात असते। म्हणून आमच्या संस्थेने सुद्धा डॉक्टर तेजरावजी बनसोडे साहेब अध्यक्ष असतील, विजयजी खरात सचिव असतील, त्यांचे सर्व संचालक मंडळ असेल, यांनी या परिसरामध्ये गोरगरिबासाठी एक सामाजिक दायित्व म्हणून, राष्ट्रीयत्व दायित्व म्हणून गोरगरीब जनतेला शिक्षण मिळावं, शाळा घरापर्यंत विद्यार्थ्यांची असावी या दृष्टिकोनातून ही शाळा इथे स्थापन केली। आज जवळपास 27-28 वर्ष या शाळेला झालेले आहे। उत्तरोत्तर आम्ही सुद्धा प्रगती करत आहोत। अनेक तरुण, अनेक विद्यार्थी या देशात या शाळेमधून आपल्या देश सेवा घडत आहे, समाजाची सेवा घडवत आहे। चांगली संस्कारक्षम शाळा निर्माण करण्याचं काम विद्यार्थ्यांवर आम्ही करत आहोत, पुढेही करत राहू। की पालकांचा जो विश्वास आहे तो विश्वासाला कोणत्याही प्रकारची तडा जाणार नाही, अशा पद्धतीचे या देशाचे, या समाजाचे तरुण घडवण्याचं काम आम्ही करत आहोत। म्हणून मी पुन्हा एक आश्वासित करतोय, तरुणांकडून, आपल्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतोय की आपण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, आपला कुटुंब, आपला समाज, आपलं राष्ट्रहित पुढे कसं नेलं जाईल यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करेल। या देशामध्ये धर्मनिरपेक्षता जी आहे, या देशातली लोकशाही टिकून ठेवण्याचं प्रत्येक जण कार्य करेल, हे मी एक आपल्याकडून आश्वासित एक प्रकारचं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद सर। उशिराच्या होईना पण
सूर्यायती प्रतिष्ठित ज्ञानेश्वर ठेकेदार साहेब यांचं मी शब्द सुंदराने स्वागत करते. चला टाळ्याकडे त्यांचं एकदा स्वागत करूया. स्वागत. विचाराची निर्मिती कर्तव्याची नवी जाण शब्दातून वाढलेल्या राष्ट्रप्रेमाचा मान अध्यक्ष महोदयाचा मनपूर्वक आभार करते. आणि त्यानंतर कृतज्ञतेचे शब्द मनाला स्पर्शून जातात. आभाराच्या भावनेतून नाती अधिक जुळतात. या सुंदर सोहळ्याचा समारोप गोड करण्यासाठी आभार. ठीक आहे, सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानते. आणि सोमवारी बघा, सोमवारी सकाळी श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळची शाळा राहील. सर्व विद्यार्थ्यांची नोंद घ्यावी. सर्वांना पुन्हा एकदा